वेलकम टू द सक्सेस स्टडी पॉइंट. आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मंथन स्कॉलरशिप एक्झामची सिरीज. 1st to 8 चे सगळे लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत. पण आजपासून आपण सुरू करतोय क्लास 3 ची मंथन एक्झामचे चॅप्टर्स. चलो लेट्स बिगिन. तर आपला पहिला चॅप्टर आहे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ साऊंड. द साऊंड म्हणजे नेमकं कोणता साऊंड? आपल्या आजूबाजूला जो साऊंड येतोय किंवा जे आपल्याला एकमेकांना आपण बोलवतो तो साऊंड नव्हे. हा साऊंड आहे मूळाक्षरांचा साऊंड, म्हणजेच त्याला आपण बोलणार आहोत ध्वनी. जसे दोन शब्दांचे वेगळे वेगळे अर्थ किंवा वेगळे वेगळे प्रोनाउन्सिएशन असतात, पण ते का असतात? तर ते मूळाक्षरांमुळे असतात. एका लेटरचे दोन मूळाक्षरे असतात किंवा वेगवेगळे जे मूळाक्षरे दिलेले आहे, इंग्लिश लेटर्स आणि मराठी मूळाक्षरांचा जो मिक्सचर आहे ते आपण आज बघणार आहोत. ते जे बेसिक आहे आपलं ते आपण बघून घेऊ एकदा. टोटल आपल्याकडे लेटर्स किती असतात? ते आहेत 26 लेटर्स, 26 लेटर्स. त्याच्यामध्ये जे 5 आहे ते असतात वॉवेल्स, त्यालाच आपण म्हणतो स्वर. आणि जे उरलेले 21 असतात ते असतात कन्सोनंट्स, त्याला आपण म्हणतो व्यंजन. हे झाले मूळाक्षरांचं जे बेसिक नॉलेज आहे की टोटल 26 लेटर्स असतात, त्यातले 5 वॉवेल्स असतात व त्यातले जे 21 उरलेले असतात ते कन्सोनंट्स असतात. आता त्याचे मूळाक्षरे बघूया. मूळ अक्षरांमध्ये तर पहिला लेटर आहे आपल्याकडे ब. ब ला आपण इंग्लिशमध्ये काय बी म्हणणार आहे. जो बीचा जो मूळ अक्षर असतो तो आहे ब. सीचा येतोय क आणि स. आता क आणि स कसं येणार? तर बरेचसे जे वर्ड्स असतात त्याच्यामध्ये थोडेफार प्रोनाउन्सिएशन वेगळे असतात. आता जसं की सीचं एक्झाम्पल आहे, सपोज कॉल आहे. तर जेव्हा आपण कॉल आला आहे मला, जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा जी ध्वनी येते ऐकू ती असते क. तो आपले साऊंड कोणता येतोय? प्रोनाउन्स क चा साऊंड येतोय. पण त्यात जर मी सायकल हा वर्ड लिहिला, सायकल हा वर्ड मी लिहिला, तर तिथे काय वर्ड येणार आहे? तिथे येणार आहे स. जेव्हा आपण बोलतो सायकल, जेव्हा तुम्ही मराठीमध्ये पण सायकल जेव्हा लिहिणार तेव्हा तो काय असणार आहे? तो असणार आहे स. तो असणार आहे स. नंतर ड. ड मध्ये पण आपल्याकडे दोन मूळाक्षर आहेत. तो आहे पहिला ड आणि दुसरा आहे ड. नंतर एफ. एफचा जो आला आहे तो आहे मूळाक्षर फ. जी. आता जीचे पण इथे किती आलेले? दोन मूळाक्षर आले. जो आहे पहिला आहे ग आणि दुसरा आहे ज. नंतर एच. एचचा आहे ह. जेचा पण जच आहे. पण आता इथे केचा पण काय आलाय? क आलाय. आता क कुठे कुठे आलाय? क सीचा पण आलाय आणि वर केचा पण आलाय, पण केचा फक्त कच आलाय, दोन मूळाक्षरे नाही. नंतर आहे आपल्याकडे ल. आता ल म्हणजे एल. मोस्टली आपण जेव्हा ल चा उच्चार घेतो तर ल बोलल्यावर आपल्याला इंग्लिश लेटर्स मध्ये आपल्याला आठवतो एल, पण तिथेच जो एल आहे तो आपण ळ साठी पण वापरतो. जरी मराठी मूळाक्षरांमध्ये ळ चा उच्चार खूप कमी होत असेल किंवा ळ पासून सहसा शब्द येत नाही, आधी आपण दुसरा मूळाक्षर वापरून मग ळ चा उच्चार करतो. जसं की एक्झाम्पल आहे बाळ. तर आधी बा घेतला आणि मळ घेतला. तसंच ल मध्ये पण खूप क्वचित जो असणारा शब्द आहे तो ळ च्या उच्चाराने येतो. नंतर आपल्याकडे येतोय म. त्याचा इंग्लिश लेटर आहे एम. एनचा पण आहे न, नळाचा न आहे. पचा पी आहे. क्यूचा पण इथे काय आलाय? क आणि क्व, म्हणजेच अर्धा क व त्याला व असं जोडून मूळाक्षर इथे आलेलं आहे. पण इथे पण किती आले? इथे पण दोन मूळाक्षरे आले. कसले? क्यूचे. नंतर येतोय आर. आता आरचा जो मूळाक्षर आहे तो आहे र. एस. आता एसचा पण इथे काय आलेला आहे? स आलेला आहे. जसं सीचा क आणि स, पण केचा पण आपण क बघितला, पर तिथेच एसचा पण आपण काय बघितलाय? स बघितलाय. नंतर येतोय टी. आता टीचे पण किती मूळाक्षर आले? दोन आले, ट आणि त. नेक्स्ट आहे आपल्याकडे व्ही. आता व्ही अँड डब्ल्यू. तर व्ही मध्ये पण दोन मूळाक्षर आहे, अर्धा व आणि ह, पण डब्ल्यूचा पण मूळाक्षर काय आलाय? व चाललेला आहे. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. मोस्टली थोडेफार सिमिलर वर्ड्स असू शकतात, पण त्याचे मूळाक्षर जे आहे ते वेगळे वेगळे. जर मूळाक्षर सेम असेल तर एखाद्या वेळेस इंग्लिश लेटर सेम असेल, जर इंग्लिश लेटर सेम नसेल तर कदाचित मूळाक्षरही सेम असू शकतात.
जसं की आता व्हीचा जो आलाय व आलाय, तसंच डब्ल्यूचा पण व आलाय, पण व्हीचा अजून एक जो आहे तो आहे व आणि ह. नंतर एक्स, तर एक्सचा एक मूळाक्षरने तो आहे जोडून आलेला मूळाक्षर आहे एक्स, क आणि स चं कॉम्बिनेशन, क आणि स चं कॉम्बिनेशन कशासाठी आहे, एक्स वरून. आता वाय, वायचा पण काय आलेला आहे य, आणि जो शेवटचा मूळाक्षर आहे तो आहे झ. हे झाले मूळाक्षर जे एक वन लेटरसाठी आपण यूज करतो. म्हणजे काही मोस्टली आता जे बाकीचे जोड शब्द असतात, आता जोड शब्दासाठी आपण कसं लेटर चूज करतो, आता जसं मराठीमध्ये आपण सपोज आता व आहे, व आणि ह आपण असा जोडला, तसं आपण काही एच ला अर्धा करू शकतो का, अर्धा एच आणि त्याला आय असं काही करू शकतो का, नाही, असं आपण करू शकत नाही. पण त्यासाठी आपण दुसरी ट्रिक वापरली आहे, ती आहे डबल लेटर्सची. जसं ह्या टेबलमध्ये तुम्ही बघितलं असेल की बरेचसे जे इंग्लिश लेटर्स आहेत त्याच्यामध्ये आपण दोन दोन मूळाक्षरे बघितले. आता ह्या टेबलमध्ये जोड शब्दांच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल की 2 लेटर्स बट एक मूळाक्षर. आता भ, तर भला कसं दिलंय, बी आणि एच चं कॉम्बिनेशन आहे. भ आला की बी आणि एच चं कॉम्बिनेशन आहे, लक्षात ठेवायचं. नंतर येतोय छ, छचं पण काय आलंय, इथे 3 लेटर्स आले, च आणि म्हणजे सी अँड डबल एच, सी अँड डबल एच. नंतर येतोय ढ आणि ध, ढ आणि ध. तर असे काही मूळाक्षर पण असे आहेत की ज्यांना आपण इंग्लिशचे 2 किंवा 3 लेटर्स यूज केलेले आहेत. आता ढ आणि ध मध्ये पण सेमच उच्चारण आहे, फक्त ते आहे डी आणि एच, डी अँड एच. घ, त्या घ साठी पण 2 लेटर्स आले, तो आहे जी आणि एच चं कॉम्बिनेशन, जी अँड एच. नंतर झ, झबल्याचा झ, इथे पण 2 कॉम्बिनेशन आहे, जे आणि एच. हे जे कॉम्बिनेशन्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो, सो हे थरली तुम्ही लर्न करूनच ठेवा. नंतर येतोय ख, ख मध्ये पण के आणि एच चं कॉम्बिनेशन आहे, फ, पी आणि एच. तर मोस्टली एच हा सगळीकडे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, एच हा तुमचा कॉमन फॅक्टर आहे त्यात. नंतर ट आणि थ मध्ये, ट आणि थ मध्ये टी अँड एच, टी अँड एच चं कॉम्बिनेशन आहे. आता श, श आणि ष षटकोनाचा, एक श शांभृगाचा आणि एक श षटकोनाचा, त्याच्यामध्ये कसलं कॉम्बिनेशन आहे, एस आणि एच चं कॉम्बिनेशन आहे. हे झाले जोड शब्दांचे काही जे 2 लेटर्स जे फॉर्म होते आणि मराठी मूळाक्षर. आता प्रनाऊन्सिएशन, जे ध्वनीचे प्रनाऊन्सिएशन आहेत ते कसे टर्न होतात ते आपण बघू. आता तुम्हाला पहिलं उदाहरण दिलेलं आहे इथे, स्टँड. स्टँड, स्टँड मध्ये बघा, स्टँड तुम्ही युजली मराठीमध्ये कसं लिहितात, जर तुम्हाला कोणाला येत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर स्टँड जे आपण लिहितो मराठीमध्ये आपण जोडून लिहितो शब्द, ठीक आहे, एखादा जो शब्द आहे तो आपण जोडून लिहितो. पण जर तुम्ही ह्याचं आता सपोज तुम्ही याचं विश्लेषण कराल की आता मॅमने सांगितलं एस आहे तर एसचं काय येणार आहे, स येणार आहे. नंतर काय आलाय, टी आलाय तर टीचं काय येणार आहे, ट येणार आहे. आणि ड आलाय तर ड. आता हा वर्ड जो आहे तो झालाय स ट ड. प्रनाऊन्सिएशन आहे का कुठे, नाही आहे, कारण की इथे आपल्याला जोड शब्द वापरायचे होते. पण तुम्हाला ध्वनी आलीत का लक्षात, आता स, एस काय ध्वनी आली आहे, स. साऊंड काय आलाय, स. जेव्हा तुम्ही प्रनाऊन्स करता की स्टँड, स्टँड बोलल्यावर आधी शब्द कोणता ऐकू येतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. नंतर कीर्तन, स्पेलिंग काय, कीर्तन, KITTEN, पण जेव्हा साऊंड काय होतो तो लक्षात ठेवायचा. जेव्हा तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये वर्ड्स प्रनाऊन्स कराल किंवा वर्ड्सवर तुम्ही बघाल, जितके काही शब्द तुमच्याकडे आलेले आहेत जेव्हा तुम्ही त्याला बोलतात किंवा तुमचे डेली टेक्स्टबुकचे जरी शब्द असेल, जर तुम्ही ते वाचाल तर तुम्ही ते प्रनाऊन्स करून बघा की अरे पहिला आवाज कसला येतो, तो सचा येतोय का सीचा येतोय की टचा येतोय. कीटन म्हणलं तर कीटनमध्ये आपल्याला आधी क आला, नंतर आपल्याला कळलं की त्याच्यामध्ये ट पण आहे आणि न पण आहे. नंतर फिंगर, आता फिंगरमध्ये पण जेव्हा तुम्ही फिंगर हा साऊंड करता तेव्हा ध्वनी कोणती ऐकू येत आहे, आधी फ पासून सुरू झालेला शब्द, फ पासून सुरू झालाय तर र वर तो इथे एंड झालाय.
आता काही पॉइंट्स आहेत जसं इंग्लिश अल्फाबेट्स म्हणजे जसे मूळाक्षरांमध्ये एकूण किती 26 अक्षरे असतात हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. नंतर त्यातले जे वॉवेल्स असतात ते वॉवेल्स कोणते A, E, I, O, U हे काय झाले हे तुमचे 5 स्वर झाले तेच वॉवेल्स. त्यात आता 21 जे असतात ते व्यंजन असतात आणि व्यंजनात स्वर मिसळला की ते पूर्ण अक्षर होतात की नाही. चला आता त्याच्यासाठी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स दिलेले आहे. बाकीची क्वेश्चन प्रॅक्टिस आपण नंतर पुढे घेऊच, पण एक चॅप्टरचे आपण 2 एक्झाम्पल्स घेऊया. Select the word that ends with a different sound. आता काय बघायचं तुम्हाला डिफरंट साऊंड जे आता आपण पूर्ण होल चॅप्टर शिकलो आहोत. आपण बघितलं इंग्लिश लेटर्स व त्यातले जे मूळ अक्षरांचा डिफरन्स. त्याच्यामध्ये आता तुम्हाला आलंय बॅट, कॅट, रॅट अँड पॅट. त्या याच्यामध्ये साऊंड कोणता डिफरंट आहे. जर तुम्हाला जर डिफरंट साऊंड कळत असेल तर तो नक्की कमेंट करून सांगा. नंतर विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज न साऊंड. नळाचा साऊंड कुठे झालाय. तो प मध्ये झालाय की टी मध्ये झालाय की न मध्ये झालाय की एम मध्ये झालाय. तर नचा जो आहे आपण शिकलो आहे तो आहे ऑप्शन नंबर 3. चलो थँक्यू फॉर टुडे. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. सिरीज आवडली असेल तर नक्की कंटिन्यू करा आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही शेअर करा आणि रेग्युलर राहा. थँक्यू.